जय भीम. चातुर्वर्ण्य व्यवहार आहे असे गृहीत धरून मी असे म्हणतो की ती अत्यंत दुष्ट पद्धती आहे. ब्राह्मणांनी ज्ञान संपादन करावे, क्षत्रियांनी शस्त्रे धारण करावी, वैश्यांनी व्यापार करावा व शूद्रांनी सेवा करावी ही कामगारांची विभागणी पाहता जणू काही ती श्रमविभाजनाची पद्धती होती असे वाटते. या सिद्धांताचा उद्देश शूद्राला इतर कामांची गरज नाही असे सांगण्याचा होता की त्याच्याकडे इतर कामे असताच कामा नये हे मांडण्याचा होता. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चातुर्वर्ण्याचे समर्थक त्याला पहिला अर्थ देतात. ते म्हणतात की 3 वर्ण शूद्राला आधार द्यायला असल्यावर शूद्राने धन संपादन करण्याचा खटाटोप का करावा? ब्राह्मण शिक्षण घेत असताना शिक्षण घेण्यासाठी शूद्राला फिकीर करण्याची गरजच काय? लिहिण्या वाचण्याचा प्रश्न येईल तेव्हा तो ब्राह्मणाकडे जाऊ शकतो. त्याचे रक्षण करायला क्षत्रिय आहे, त्यामुळे त्याने शस्त्र धारण करण्याची फिकीर करण्याची गरज काय? या अर्थाने समजून घेतल्यास चातुर्वर्ण्य सिद्धांत हा शूद्राकडे पाल्य व 3 वर्गांकडे त्याचे पालक म्हणून पाहत आहे असे म्हणता येईल. असा अर्थ काढल्यास चातुर्वर्ण्य सिद्धांत एक सरळ, साधा, उन्नतिकारी व मोहक सिद्धांत दिसतो. हा चातुर्वर्णामागील संकल्पनेचा अचूक दृष्टिकोन आहे असे गृहीत धरता ही पद्धती मूर्खत्वरहित नाही किंवा लबाडीरहित नाही असे मला वाटते. ब्राह्मण, वैश्य व क्षत्रिय हे जर ज्ञानाचा पाठपुरावा करणे, आर्थिक उद्योगधंद्यामध्ये गुंतणे व सक्षम सैनिक असणे व त्यांच्या संबंधित कार्यात अपयशी ठरले तर काय होईल? याउलट त्यांनी त्यांची कार्य पार पाडली, परंतु शूद्राच्या बाबतीत किंवा एकमेकांच्या बाबतीत त्यांचे कर्तव्य तुच्छ मानले तर काय होईल? न्याय शर्तीवर जर या 3 वर्गांनी शूद्राला आधार द्यायचे नाकारले किंवा जर ते त्याला खालच्या दर्जावर नेण्यासाठी एक झाले तर शूद्राचे काय होईल? शूद्राच्या किंवा वैश्याच्या व क्षत्रियाच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती जर ब्राह्मण असेल तर त्या बाबतीत त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण कोण करणार? शूद्र, ब्राह्मण व वैश्य यांना लुटणारी व्यक्ती जर क्षत्रिय असेल तर त्या बाबतीत त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण कोण करणार? एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर परस्परांवर अवलंबून राहणे अटळ आहे. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर अवलंबून राहणे देखील कधीकधी योग्य ठरते. परंतु जीवनावश्यक गरजांच्या बाबतीत एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर का अवलंबून ठेवावे? शिक्षण प्रत्येकाला मिळाले पाहिजे. संरक्षणाची साधने प्रत्येकालाच मिळाली पाहिजेत. प्रत्येक माणसाच्या स्वसंरक्षणासाठी ह्या अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहेत. अशिक्षित व निशस्त्र माणसाला शिक्षण घेतलेला व शस्त्र धारण केलेला त्याचा शेजारी आहे ही वस्तुस्थिती कशी काय उपयोगी ठरू शकेल? हा संपूर्ण सिद्धांतच विचित्र आहे. ह्या प्रश्नांनी चातुर्वर्ण्याच्या समर्थकांना अडचणीत टाकल्याचे दिसत नाही, परंतु ते अत्यंत समर्पक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या वर्गांमधील संबंध हा पाल्य व पालक असा आहे ही चातुर्वर्ण्याच्या मागे असलेली खरी संकल्पना आहे. असे गृहीत धरले तरी हे मान्य केलेच पाहिजे की पालकांच्या गैरकर्तृत्वापासून पाल्याच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याची तिच्यात कसलीही तरतूद केलेली नाही. चातुर्वर्ण्य ज्यावर आधारलेले आहे ते पालक व पाल्य यांचे नाते ही त्यामागील खरी संकल्पना असो वा नसो, व्यवहारात ते नाते मालक व नोकर असेच होते यात शंका नाही. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे त्यांच्या परस्परांशी असलेल्या संबंधात सुखी नसले तरी त्यांनी सामोपचाराने काम करण्याची व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मणाने क्षत्रियाची स्तुती केली आणि दोघांनी मिळून वैश्यासह सुरळीत उपजीविकेसाठी वैश्यालाही जगू दिले. परंतु शूद्राला उलथून टाकण्यात तिघांचे संगनमत झाले. शूद्र 3 वर्णांपासून स्वतंत्र होईल म्हणून त्यालाच धनसंपादन करू दिले नाही. तो त्यांच्या हितसंबंधाबाबत जागृत होईल म्हणून त्याला ज्ञानसंपादनास मज्जाव करण्यात आला. त्यांच्या सत्तेविरुद्ध बंड करून उठण्यास त्याला साधने मिळतील म्हणून त्याला शस्त्र धारण करण्यास प्रतिबंध करण्यात आला. अशा प्रकारे शूद्राला त्रैवर्णीयांकडून वागणूक मिळाली. याला मनूच्या कायद्याचा आधार आहे. सामाजिक हक्कांबाबत मनूच्या कायद्याहून
अधिक बदनाम अशी कोणतीही विधिसंहिता नाही. सामाजिक अन्यायाची कुठलीही व कोणतीही घटना तिच्यापुढे फिकी पडेल. बहुजन समाज ज्या सामाजिक दोषांच्या अधीन होता, ते सामाजिक दोष त्याने का सहन केले? जगातील इतर देशांमध्ये सामाजिक क्रांत्या झाल्या, पण भारतात सामाजिक क्रांत्या का झाल्या नाहीत, हा प्रश्न मला सारखा अस्वस्थ करतो. त्याला केवळ एकच उत्तर मी देऊ शकतो आणि ते असे की या चातुर्वर्ण्याच्या नतद्रष्ट पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग पूर्णपणे असमर्थ बनविले गेले. ते शस्त्र धारण करू शकत नव्हते आणि शस्त्राशिवाय बंड करू शकत नव्हते. ते सर्व नांगरी होते, किंवा कदाचित नांगरे म्हणून त्यांचा धिक्कार करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या नांगराच्या फळाचे तलवारीमध्ये कधीच रूपांतर करू दिले नाही. त्यांच्याकडे कोणत्याही संगिनी नव्हत्या व त्यामुळे ज्याला वाटेल तो त्यांच्या मानगुटीवर बसू शकत होता. चातुर्वर्ण्यामुळे त्यांना शिक्षण मिळू शकले नाही. ते त्यांच्या मुक्तीचा विचार करू शकत नव्हते किंवा त्यांच्या मुक्तीचा मार्ग त्यांना माहीत नव्हता. त्यांचा नीच म्हणून धिक्कार करण्यात आला आणि सुटकेचा मार्ग माहीत नसल्यामुळे व सुटका करून घेण्याची साधने नसल्यामुळे त्यांनी कायमच्या दास्यत्वाबरोबर जुळवून घेतले. ते दास्य त्यांनी त्यांचे अटळ भाग्य म्हणून स्वीकारले. हे खरे आहे की युरोपात पिळवणूक करण्यात नवे दुर्बलांची लूट करण्यात सबल मागे नव्हते, परंतु भारतात हिंदूंमध्ये जसे घडले तसे इतक्या बेशरमपणे दुर्बलाला पिळवणुकीविरुद्ध निसमर्थ करण्यासाठी युरोपात सबल असणाऱ्यांनी कधीच हिकमत लढवली नाही. भारतात आतापावेतो घडलेल्या सामाजिक युद्धांपेक्षा युरोपात सबल व दुर्बल यांच्यामध्ये सामाजिक युद्ध अधिक हिंसरपणे चालू होते. युरोपातील दुर्बलाकडे सैनिकी सेवा हे त्याचे शस्त्र, हालअपेष्टामध्ये त्याचे राजकीय शस्त्र व शिक्षणामध्ये त्याचे नैतिक शस्त्र ही शस्त्रे त्याच्याजवळ होती. बंधमुक्तीसाठी असलेली ही 3 शस्त्रे युरोपात सबलाने दुर्बलांपासून कधीच हिरावून घेतलेली नाहीत. तथापि ही सर्व शस्त्रे चातुर्वर्ण्याने भारतातील बहुजन समाजाला नाकारली. सामाजिक संघटना अधिक अधोगतीस नेणारी चातुर्वर्ण्यापेक्षा दुसरी कोणतीही पद्धती असू शकत नाही. सहाय्यकारी कार्याऐवजी लोकांना मर्तवत लुडी लंगडी करणारी पद्धती आहे. ही अतिशयोक्ती नाही. इतिहासात त्याला भरपूर पुरावा आहे. भारतीय इतिहासात स्वातंत्र्याच्या महानतेचा व वैभवाचा एकच एक कालावधी होता, तो मौर्य साम्राज्याचा कालावधी होय. इतर सर्व काळात देशाला पराजय व अंधकार सोसावा लागला, परंतु जेव्हा चातुर्वर्ण्य पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले होते, तेव्हा बहुजन समाज बनलेल्या शूद्रांना स्वत्वाची जाणीव झाली होती आणि ते देशाचे राज्यकर्ते बनले होते. असा हा मौर्य कालावधी होता. चातुर्वर्ण्य तेजीत असल्यामुळे देशातील जनतेपैकी बरीच मोठी जनता अधपतित झाली होती. असा कालावधी म्हणजे पराजयाचा व अंधकाराचा कालावधी होता. चातुर्वर्ण्य ही काही नवीन गोष्ट होत नाही. ती वेदांइतकी जुनी आहे. आर्य समाजीयांचा अधिकार मानावा म्हणून त्यांच्याकडून ज्या कारणास्तव आवाहन करण्यात येते त्या कारणांपैकी हे कारण आहे. गतकालापासून चालत असलेली ती एक सामाजिक संघटनेची पद्धती आहे असे मानून ती योग्य आहे की अयोग्य हे पाहता ती अति अपयशी ठरल्याचे दिसून येते. ब्राह्मणांनी क्षत्रियांची संतती किती वेळा नेस्तनाबूत केली, क्षत्रियांनी ब्राह्मणांना किती वेळा नेस्तनाबूत केले, अशा ब्राह्मण क्षत्रिय यांच्यामधील वर्गकलहाच्या घटनांनी महाभारत व पुराणे भरलेली आहेत. रस्त्यात गाठ पडल्यास प्रथम कोणी नमस्कार करावा व प्रथम कोणी वाट द्यावी, ब्राह्मणांनी की क्षत्रियांनी यांसारख्या अगदी क्षुल्लक कारणांवरून सुद्धा त्यांनी भांडणे केली. क्षत्रियांच्या डोळ्यात ब्राह्मण खुपत होते तर ब्राह्मणांच्या डोळ्यात क्षत्रिय खुपत होते. क्षत्रिय हे जुलुमी बनले होते तर चातुर्वर्ण्य पद्धतीखाली बहुजन समाज हतबल झाला होता. त्यामुळे जो जुलमापासून सुटका व्हावी म्हणून सर्वशक्तिमान ईश्वराची करुणा भागत होता. भागवत पुराणात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की कृष्णाने एका पवित्र प्रयोजनासाठी अवतार घेतला होता आणि ते प्रयोजन म्हणजे क्षत्रियांना नेस्तनाबूत करणे. आपल्यासमोर असलेल्या ह्या वेगवेगळ्या वर्णांमध्ये श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेच्या व शत्रुत्वाच्या घटना विचारात घेता चातुर्वर्ण्य हे ध्येय मानावे असे आदर्श आहे, अथवा हिंदू समाजाची पुनर्रचना ज्यावर करण्यात यावी असा तो एक मॉडेल आहे. हे कोण कसे काय मान्य करेल हे मला समजत नाही.